लातूर जिल्हा परिषदेच्या खंडाळी सर्कलमधील उमेदवाराचे प्रतिनिधी रामजी नरवटे माझ्यासोबत आहेत। नुकतीच काल त्यांची पत्रकार परिषद देखील पार पडलेली आहे। युती झाली, पुन्हा विस्कटली, नेमक्या या प्रकरणामध्ये काय त्यांच्या संघर्षाला आता दिशा मिळणार आहे हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। काल तुम्ही नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सांगितलात की शेवटी मी अपक्ष फॉर्म भरणार आहे। आता पुढे कशा पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचणार आहात? माझ्या खंडाळी मतदारसंघातील सर्व जनतेच्या भावना लक्षात घेऊन अपक्ष उमेदवारी लढवण्याचा आमचा विषय ठरलेला आहे। फॉर्म दाखल केला। रात्री पाटे 4 ते 5 वाजेपर्यंत माझ्या मतदारसंघातले लोक झोपले नाहीत। माझ्या घरापर्यंत येऊन तुम्ही फॉर्म भरलाच पाहिजे असं दुःखी होऊन ही लढाई प्रस्थापिताविरुद्ध विस्थापिताची आहे। ही लढाई भूमिपुत्राविरुद्ध आयात उमेदवाराची आहे। ही लढाई कागद चोरी विरुद्ध मतदार राजाची आहे। माझ्या मतदार राजाला भयभीत न होण्याचं काम मतदार राजाच्या प्रेमापोटी होता कामा नाही म्हणून कागदाच्या लढाई विरुद्ध मतदार राजाची लढाई करण्यासाठी आम्ही आज फॉर्म भरला। मला सांगा, अनेक दिवसापासून 3 महिन्यापासून तुम्ही फिरत्या मतदारसंघामध्ये, मात्र अचानक असं होईल याची कल्पना कधी तुम्हाला वाटली नाही? अजिबात वाटली नाही। प्रचंड आत्मविश्वास होता, पण नीतीला मान्य नसन की सगळं प्रवाह बघून माझ्या मुलीनं सांगितलं, पप्पा आपल्याला दिसटावलं का काय? तेच गत झाली आणि पुढच्या प्रस्थापिताला भीती शिरली होती की भविष्यात हे आपल्याला अवघड करेन, म्हणून त्यानं काहीतरी विषय ठरवून युतीचा अजेंडा राबवला आणि युतीतून उमेदवारी स्वीकारली आहे। त्याच्या काळ्या बाजाराचं पांघरण करण्यासाठी निवडणूक त्याला इथं लढवावं लागते म्हणून ते लढवत आहे। त्यांचं मूळ गाव जर बघितलं, या तालुक्यात सुद्धा नाही, स्वतःच्या गावात ओबीसी महिलेची जागा सुटली आहे। स्वतःचं गाव सोडून परगावातून निवडणूक लढवण्याचं धाडस दाखवतात। माझी जनता त्याला जागा दाखवून देईन। 7 तारखेला दशात तसं पार्सल पाठवलं जाईल एवढं तुम्हाला मी आत्मविश्वास देतो। नरवटे, आणखी एक माझा प्रश्न असणार आहे। अनेक ठिकाणी नेते मंडळींनी सांगितलेलं आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, कार्यकर्त्यांची आहे। मग कार्यकर्त्यांची आहे तर मग युती नेते कशासाठी करतायत? हे तुम्ही तुमच्यामध्ये काही असा संवाद साधला नाही का? नेते ज्यांच्यावर तुमचा विश्वास होता त्यांच्यासोबत असा कधी संवाद झाला नाही? संवाद साधण्यासाठी वेळ गेलेली होती। मला आत्ताही विश्वास आहे, माझ्या नेत्याचा आशीर्वाद मला आहे। मी गृहीत धरूनच मतदार राजाकडे मी मतदान मागणार आणि मतदार राजाचा जे कोल आहे, त्याचा जे विश्वास आहे, विश्वासाला तडा न जाऊ द्यायचं काम आम्ही केलेलं आहे। आज फॉर्म दाखल केला। धन्यवाद। येणाऱ्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खरंच राम नरवटे यांच्यावरती प्रेम करणारे किती मतदार आहेत हेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ताजी आणि महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज। शिवाजीराव गायकवाड, जयराम श्रीराम। आवाज बहुजनांचा।